सिन्नर MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली होती 1,60,000 रुपयांची लाच। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर MIDCतील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू ब्रिजलाल पाटील यांनी तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात वाढीव PCR न मागणे, लवकरात लवकर जामीन होण्यासाठी मदत करणे तसेच चार्जशीट कोर्टात दाखल करतेवेळी केस कच्ची करण्यासाठीच्या बदल्यात 1,60,000 रुपयांची मागणी केली होती। तक्रारदार व पाटील यांच्यात तडजोड करून 1 लाख रुपये देण्याचे ठरले। त्यानुसार 24 नोव्हेंबरला पोलीस ठाण्याच्या आवारातच तक्रारदाराकडून पंचासमक्ष 1 लाख रुपयांची लाच स्वीकारतानाच पाटील यास ताब्यात घेण्यात आले। भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरंगे, उपअधीक्षक सुरेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंकज पळशीकर, प्रमोद चव्हाणके, योगेश शिंदे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। नाशिक जिल्ह्यातील लोकसेवक कामाच्या बदल्यात लाच मागत असेल तर तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पकडले ते चोर अन न पकडले ते साव। राज्यातील जवळपास सर्वच विभागात अधिकारी कर्मचारी कामांच्या बदल्यात राजीखुशी वेगवेगळ्या रकमा घेतात। कमिशन टक्केवारी राजरोसपणे घेतली जाते। कोणताच विभाग या कमिशनखोरी अन टक्केवारीला अपवाद नाही। लोकप्रतिनिधींनाही कमिशन घेताना लाज वाटत नाही, तेथे लोकसेवकांना का वाटेल? अशाच प्रकारे कमिशन टक्केवारी खाऊन खाऊन लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मालामाल झाले आहेत। महसूल, ग्रामविकास, गृहविभाग, कृषी विभाग, क्रीडा विभाग, बांधकाम विभाग, महिला बालकल्याण, समाज कल्याण आदी सगळ्याच विभागांमध्ये राजरोसपणे राजीखुशीचे कमिशन खाणे सुरूच आहे। ही कमिशनखोरी बंद होणे शक्य नाही, उलट ती वाढतच चालली आहे। पोलिसांचे गृहविभाग तर राज्यात पैसे खाण्यात महसूल विभागाबरोबर आहे। असे एकही पोलीस ठाणे नाही जिथे पैसा गोळा केला जात नाही। पैसा गोळा करण्याचे अनेक मार्ग पोलीस ठाण्यात आहेत, त्यानुसार मोठ्या प्रमाणात पैसा गोळा होतो व त्याचे वाटप देखील पद्धतशीरपणे होते। पोलीस ठाण्यांमध्ये राजीखुशी बिनधास्त पैसा गोळा केला जातो। फक्त एखाद्या पाटील सारख्याने अवास्तव पैशांची मागणी केली की मग त्याला जाळ्यात अडकवले जाते। थोडक्यात काय तर जो पैसा घेताना पकडला गेला तो लाचखोर अन न पकडलेला साव बनून कमविण्यात मस्त असतो। पोलीस विभागात लाचखोर पोलीस अधिकारी अन कर्मचाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे। अशाही स्थितीत अनेक चांगले पैसा न खाणारे, प्रामाणिकपणे कामे करणारे, विनाकारण जनतेला त्रास न देणारे, खोटे गुन्हे दाखल न करणारे अधिकारी अन कर्मचारी पोलीस दलात आहेत, हे विशेषच म्हणावे लागेल।